नंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना साष्टांग नमस्कार करते। परमपूज्य सद्गुरू डॉक्टर देशमुख काकांना नमस्कार करते आणि उपस्थित आपण सगळे अण्णा पाटील आणि आपण सगळे श्रोतेजन, माझ्या प्रेमळ बंधू भगिनी एवढ्या माझ्यावरती प्रेम करतात त्या सगळ्यांना मी नमस्कार करते, साष्टांग नमस्कार करते। आपण सगळेजण जे श्रोते आहात ते सर्व श्रोतेजन जगदीश मूर्ती येथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सर्गी करते। आपण सगळ्यांचे कान तयार आहेत, सगळ्यांचा अभ्यास तयार आहे आणि अशा वेळेस तुमच्या समोर हे सगळं मांडायचं असं भाग्य मला इथे मिळालं। सद्गुरू डॉक्टर काकांच्या इथे कौलव सारख्या ठिकाणी येऊन रवी विहार दत्ताच्या सानिध्यात, श्री दत्त गुरूंच्या सानिध्यात येऊन मला हे चिंतन मांडायला मिळते, ह्याच्यासाठी मी सद्गुरूंची खूप ऋणी आहे आणि आपल्या सगळ्यांना खूप धन्यवाद देते। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सगळ्यांनी जे मला इतका आनंदाने बांधून ठेवलेला आहे तो तुम्ही जे काल जितक्या प्रेमाने मला बोलवत होतात आणि तो सगळा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय आणि त्याच आनंदाने मी इथे बोलायला येते। तर हा मला खूप असं खरंच सांगायचं वाटतं की आपला आतला आनंद आणि दाखवायचा आनंद ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक असतो। आपण अनेकदा लोकांना दाखवायला म्हणून आपण खोटं खोटं हसत असतो आणि बोलत असतो, पण आपण खरा आपला आनंद काय आहे हे शोधण्यासाठी आज आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या 9व्या अध्यायातली 517वी ओवी घेऊया। त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की तू मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते। मग आता हे आपण काय आहे, कुठल्या अध्यायातली ही ओवी आहे, तर ही 9व्या अध्यायामधली आहे। 9व्या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग। मग राजविद्या राजगुह्य योग असं का म्हटलं आहे, कारण त्याच्यामध्ये जी विद्या आहे ती विद्या कोणती आहे, तर पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान। माझ्या आतमध्ये खरं चैतन्य कुठलं आहे, माझं स्वरूप काय आहे हे शोधण्याची जी विद्या आहे ती जगातल्या सगळ्या विद्यांपेक्षा मोठी विद्या आहे आणि म्हणून तिला राजविद्या म्हटलंय। आणि अशा राजविद्येला प्राप्त करण्यासाठी एक छोटस अत्यंत आपण म्हणतो की छोटी महत्वाचं आपण अभ्यास करताना म्हणतो की व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, अतिशय महत्वाचा पॉइंट, किंवा शाळेतले शिक्षक सांगतात की मी तुला हे गुपित सांगतोय, हे लक्षात ठेव आणि या सूत्रानुसार जर तू अभ्यास केला तर तू 1 नंबरला येशील, असं सूत्र आपल्याला भगवंत सांगतायत। आणि ते कुठलं सूत्र आहे, तर तू मन हे मीच करी। मग आता हे जे तू मन हे मीच करी आहे त्यासाठी ते काय म्हणतात की अवधान दिजे, व्यवस्थित लक्ष देऊन लक्षपूर्वक मी काय सांगतोय ते तुम्ही ऐका आणि त्या नुसतं ऐका नाही तर त्याप्रमाणे तुम्ही आचरण करा, कारण आचरण करण्याला खूप महत्व आहे। आणि मग जसं आपण म्हणतो की आपण आतपासून मनापासून आनंदी आहोत, तर असे जर आपण कायमच्या मनापासून आनंदी, समाधानी, शांत, तृप्त असे जर आपण कायमचे राहिलो तर आपण जास्तीत जास्त भगवंताच्या जवळ राहू, कारण भगवंतच आनंदी आणि सुखी आणि समाधानी, त्याला सुखरूप आहे। पण जर आपण त्रासलेले असू, दुःखी असू तर आपण भगवंतापासून लांब राहू आणि आपल्याला काय साध्य करायचं आहे, तर भगवंताची प्राप्ती करायची आहे। मग आता आपण असं म्हणतो की मला भगवंताची प्राप्ती करायची, मग प्राप्ती करायची इतकं सोपं आहे का? आता सपोज आपण सगळे शेतकरी आहोत, शेतात काम करणारे आपण माणसं आहोत। जर मी म्हटलं की नाही चला आम्ही काही एकर मध्ये तांदूळ पिकवणार आहे, मग काही एकर मध्ये जर मी तांदूळ पिकवणार आहे आणि तांदळाचे जर मी दाणे शेतामध्ये टाकले आणि त्या एका दाण्याने जर म्हटलं की ही अख्खी 100 एकर जमीन मी प्राप्त केली, तर ते होऊ शकतं का? तर ती जमीन त्या दाण्याला पोट्यात घेते। जेव्हा आपण म्हणतो की मला भगवंताची प्राप्ती करायची आहे, तर आपण त्या सूक्ष्म दाण्याच्या बी पेक्षा सुद्धा आपण लहान आहोत, इतका तो व्यापक आणि विभू आहे। तर आपण त्याला प्राप्त नाही करायचे, आपण त्याच्यामध्ये एक होऊन जायचे। जसं तांदळाचा दाणा जमिनीमध्ये एक झाला आणि त्याच्यामध्ये पीक आलं, तसं आपण या विभू तत्वामध्ये एक व्हायचं आहे। आणि मग विभू तत्वात एक कसं व्हायचं आहे, तर त्याच्यासाठी सुमन पाहिजे। म्हणजे अर्जुन कसा होता, तो सुमन होता, अनिंदक होता। मग आपण आहोत का तसे? आपण जर आपल्यामध्ये अहंकार घेऊन बसलो तर आपण तांदूळ निवडताना खडे बाजूला काढतो, तसा आपल्याला अहंकार असेल तर उचलून बाजूला काढतो भगवंत की अरे ह्याच्यात अहंकार आहे, हा नको।
हा काही उपयोगाचा नाही, हे काही बियाणं नाहीये आणि ह्याच्यामधून आनंदाचं पीक काही येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला आपला अहंकार आणि आपल्या सगळ्या गोष्टी बाजूला काढायच्या आहेत. आणि हे बाजूला काढण्यासाठी काय करायचंय, तू मन हे नीची करी. आपण विसरायचं नाही आज आपण कुठली ओवी करते. आणि हे जी आहे ही ओवी हे संपूर्ण भगवद्गीतेचं सार आहे. आणि भगवद्गीतेचं सार आज आपल्याला माऊली अत्यंत सोप्या भाषेत सांगतायत की तू मन ही नीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एक आहे. कसं ते आपण पुढे बघूया. पण आता ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की सुमती आहे, अनिंदक आहे, असा जर अर्जुन आहे तर मी कशी आहे. मग मी जर म्हटलं की माझ्यातल्या या गोष्टी मला काढायच्या आहेत, तरी सुद्धा आपण म्हणतो की मला वाटलंच होतं हे असं होणार आहे, मी बोललेच होते, मी ठरवलंच होतं, मी प्लॅन केलाच होता. हा जो मी आहे तो जोपर्यंत मी ठरवलंय, मी केलंय, तोपर्यंत तो मी जात नाही, तोपर्यंत तुमचं मन साफ होत नाही. आणि हे मी कुठे आहे तर सगळ्यात जास्त माझ्या मनामध्येच आहे. कारण माझं मनच हे ठरवत असतं की मी किती ग्रेट आहे, मी कशी आहे. आणि जोपर्यंत हे माझ्यातलं मी पण जात नाही तोपर्यंत ते मन जात नाही. आणि मग काय करतो आपण, मला वाटलंच होतं असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा उघड बोलतो आणि भांडणं करतो. आणि मग ती जी काय भांडणं होतात त्याच्यामध्ये परत मी किती ग्रेट आहे हे सांगितलं जातं. नाहीच, भांडण नाही करता आलं तर मनातल्या मनात बोलत राहतो आणि पुढेच राहतो आणि मग रडत बसतो. शेवटी अल्टिमेट एंड काय होतो की दुःखाशिवाय काही मिळत नाही. मग आपण लोकांना दाखवतो की कशा एकदम मस्त मजेत छान, पण मनात काय आहे तर दुःख आहे. आणि हे दुःख काढण्यासाठी आपल्याला एक रामबाण उपाय, जसं डॉक्टर म्हणतात की या सगळ्या आजारावरती एकच इलाज, तो एकच इलाज कुठला आहे, हे मन नीची करी. भगवंत सांगतायत की तुझं जे मनात जे विचार आहे, जे काही संकल्प विकल्प आहेत, ते सगळ्या गोष्टी तू मला देऊन टाक. ते एकदा तू मला दिलंस आणि फक्त भगवंताचा विचार मनात ठेवलास की तुझ्या मनातले सगळे दुःख आणि त्रास कमी होतील. मग आता हा रामबाण उपाय कुठला आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला जेव्हा मनातलं काढायचंय तर त्याच्यासाठी आपण म्हणतो की आपण आता शेतातलंच उदाहरण घेऊया. आपण बियाणं टाकलं आहे, मग बियाणं टाकल्यानंतर त्याला आपण काय करतो, आधी नांगरतो, भाजावळ करतो, नांगरल्यानंतर बियाणं टाकतो. मग नांगरणं म्हणजे मनाची, आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या काढून टाकायच्या. एकदा ठरवायचे की फक्त भगवंताचं मला व्हायचं आहे. आणि मला जर भगवंताचं व्हायचं असेल तर माझ्या मनातल्या चुकीच्या गोष्टी कुठल्या आहेत ह्या आपल्याला बरोबर कळतात. त्या कोणी सांगायची गरज नाही आणि कोणाला सांगायची गरज पण नाही आणि कोणी तुम्हाला सांगायची गरज नाही. आपल्याला माहितीये की माझ्या मनात काय विचार चालू आहेत. आणि मग अशा ह्याच्यामध्ये काय करतो की आपण नांगरून झालं की मग त्याच्यामध्ये बियाणं टाकतो. म्हणजे आपण ईश्वराचे चांगले विचार आपल्या मनामध्ये रुजवायचे. ते रुजवल्यानंतर काय करायचं की नकारात्मक विचार जे आपले संकल्प विकल्प असतात ते तण काढून टाकायचं की नाही, नकारात्मक विचार मी करणार नाही. मग जेव्हा मी असं ठरवते की मी नकारात्मक विचार करणार नाही, तेव्हा सगळ्यात महत्वाचं काय असतं की माझ्या सद्गुरूंवरती माझी खूप श्रद्धा आहे. सद्गुरूंचा प्रत्येक शब्द मी माझ्याकडून पाळला जाईल आणि कुठल्याही परिस्थितीत तो खाली पडू देणार नाही. मग सद्गुरू जे प्रवचनामध्ये सांगतात ते आपण फॉलो करतो का, ते आपण किती आचरणात आणतो, हा विचार आपल्याला करता आला पाहिजे. जेव्हा आपण तसा विचार करू तेव्हा आपोआप आपलं बियाणं खूप चांगलं होतं. नकारात्मक विचारांचं तण काढलं जातं. आणि मग त्याला पाणी कुठलं द्यायचं तर त्याला भक्तीचं पाणी द्यायचं. आणि म्हणून माझ्या भजनी प्रेमधरी इतकं भक्तीचं पाणी द्यायचं की इतकी भक्ती भगवंतावर करायची. मग भक्ती म्हणजे काय ते आपण पुढे थोडक्यात बघूया. पण इतकी भक्ती करायची की 24 तास सतत त्याचं अनुसंधान राहिलं पाहिजे. आणि त्याचं अनुसंधान, त्याचे विचार, त्याच्या गोष्टी जेव्हा सतत आपल्या मनात राहतील तेव्हा चुकीच्या गोष्टी येणारच नाही. एखादी चुकीची गोष्ट आली की आपण आपल्या मनात विचार करायचा की नाही, तो बघतोय बर का, तो त्याचं सीसीटीव्ही माझ्यावरती लावलेला आहे आणि त्याचं पूर्ण लक्ष आहे की मी काय विचार करते. आणि जेव्हा मी ठरवते की माझ्या मनात हे विचार येत आहेत तेव्हा ते जर चुकीचे विचार असेल तर ताबडतोब तत्क्षणी ते थांबवायचे आणि भगवंताचे विचार सुरू करायचे. असं जेव्हा आपण करू तेव्हाच ते आपल्याला अतिशय चांगलं पीक मिळू शकतं. मग भगवंत काय म्हणतो की जर तुम्हाला चांगलं पीक हवं असेल तर काय करा, तुम्हाला आनंद हवाय, समाधान हवंय, तृप्ती हवंय, तर हे मन मला देऊन टाका. पण मग हे कधी शक्य आहे तर जेव्हा बाह्य विषयांची गरज थांबेल तेव्हा. बाह्य विषय, आपलं मन सतत बाहेर फिरत असतं
हे हवंय ते हवंय असं आपण सतत बाहेर विचार करत असतो आणि ते विचार करता करता आपण अनेक गोष्टींमध्ये अडकतो. एक गोष्ट संपली की दुसरी गोष्ट, एखादी संकल्पना मिळाला, मला आता मोबाईल नवीन मिळाला की मी विचार करते नाही नाही आता मला ना काहीतरी त्याला हेडफोन हवे. मग हेडफोन मिळाले की मी विचार करते अरे हा माईक किती छान आहे, हा माईक मला हवा. मग ते मिळालं की पुढचं, असं आपलं थांबतच नाही. एका पाठोपाठ एक एक विचार सुरू होत जातात आणि मग त्याला काय पाहिजे, भक्तीचं अस्तर पाहिजे. आणि भक्तीचं अस्तर असेल तर मग आपल्याला त्याला वेटेज येतं. कारण आपण म्हणतो की हे भगवंतासाठी आहे आणि भगवंतासाठी मी करते. मग भक्तीचं अस्तर किती महत्वाचं आहे. जेव्हा आपण एखादं कर्म करतो त्याला भक्ती किती महत्वाची आहे. तर आपण एक उदाहरण घेऊया की माझ्याकडे 2 समान कागद आहेत, पांढरे कागद आहेत. त्याच्यामध्ये त्या एका पांढरा कागद आहे तो कोरा आहे आणि दुसरा जो कागद आहे ती करकरीत 500 रुपयाची नोट आहे. मग मी काय करते, या पांढऱ्या कागदावरती 500 रुपये असं लिहिते आणि मी सांगते की हा कागद घे. मग तो ऍक्सेप्ट होतो का? पांढऱ्या कागदावरती 500 रुपये लिहिलेले घ्याल का? तुम्ही घेणार नाही, कारण त्याच्यावरती रिझर्व्ह बँकेचा शिक्का नाही. मग ज्या नोटेवरती रिझर्व्ह बँके, ज्या कागदावरती रिझर्व्ह बँकेचा शिक्का आहे अशीच नोट आपण घेतो आणि त्यालाच महत्व आहे. त्यामुळे जे आपण कर्म करतो त्या कर्मावरती जर भक्तीचा शिक्का असेल तर भगवंत म्हणतो की हा भक्तीचा शिक्का ह्याच्या कर्मावरती आहे आणि अतिशय भक्तिभावाने मी हे कर्म करते तर मला हा साधक प्रिय आहे, ह्याचं कर्म मला प्रिय आहे आणि तरच तो ऍक्सेप्ट करेल. आपण म्हणतो की मी कर्म केलं आणि मी राहिलं, त्या कर्माला काही अर्थ नाही, कारण त्याच्यामध्ये भक्ती नाहीये आणि त्या कोऱ्या कागदाला आणि कोऱ्या कर्माला काही उपयोग नाही. तर असं जेव्हा आपण करतो त्याला भगवंताच्या ठिकाणी अत्यंत भक्ती आणि प्रेम असणं असं म्हणतो. मग हे जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा कशी भक्ती करायची तर समर्थ सांगतात, न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी मोक्षासी अधिकारी होणार नाही. म्हणजे मी जे काय भक्ती करते, मी जे काय कर्म करते ते मी कशासाठी करते, मला त्याच्यातून काय प्राप्त करायचं आहे, किंवा मला प्राप्त करायचंय म्हटलं की परत मी मोठी झाले, कारण मी काहीतरी मिळवणार आहे आणि मी मिळवणार म्हणजे मी मोठी झाले ना. तर मला प्राप्त नाही करायचंय, मला त्याच्यात एक व्हायचंय. आपल्या आयुष्याचं एकमेव ध्येय आहे की मला ईश्वरामध्ये एक व्हायचंय. एवढ्या मोठ्या व्यापक तत्वामध्ये एक होऊन तो कसा सुखरूप आहे त्याचा अनुभव मला घ्यायचा आहे. हे आपलं आयुष्याचं ध्येय असेल तर त्यासाठी मी नक्की काय करते आहे आणि त्याच्यातून मला काय प्राप्त होणार आहे ह्याचा जेव्हा आपण व्यवस्थित विचार करू आणि समजून उमजून साधना करू तरच तो मोक्षाला अधिकारी होणार आहे. शेवटी मोक्ष म्हणजे काय आहे? मुक्ती आहे. मुक्ती कशातून आहे तर अनेक बंधनातून मुक्ती आहे. मी देह हे मी त्याच्यामध्ये धरून बसले. जेव्हा मी म्हणते की मी म्हणजे देह, तेव्हा मग मी म्हणते की माझ्या देहाशी रिलेटेड, माझ्या घराशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्याच्याशी मी अडकून पडते, आसक्तीने अडकून पडते आणि मग मी माझं आणि मी, अहंता आणि ममता हे सुरू होत राहतं आणि ते एकदा सुरू झालं की आपण बंधनं वाढत जातात आणि त्याच्यातून काही बाहेर पडता येत नाही आणि मग काही संसार सुटत नाही. मग जर संसार सुटायचा असेल तर त्याच्यासाठी भगवंतासाठी मी हे सगळं करते असा जेव्हा आपण विचार करू तरच त्याच्यातून सुटला जाईल. मग असं जेव्हा आपण म्हणतो की आता आपण मगासपासून म्हणतो की तू मला हे मीच करेल, मग इतकं सोपं आहे का की मी भगवंताकडे गेले, मी भक्तिभावाने भगवंताकडे गेले आणि त्याला म्हटलं की आता हे माझं दुःखी व्याकुळ बन तू घे आणि मला छान आनंदी मन दे. म्हणजे बाजारात गेलो, आपण एक पैसे दिले, एखादी वस्तू दिली आणि एखादी वस्तू विकत घेतली. इतकं सोपं आहे का हे मन देणं? तर नाहीये. कारण त्याच्यामध्ये मन कसं आहे तर हे रजोगुणाचं आहे, वायुतत्वाचं आहे आणि हे जे काही रजोगुणाचं वायुतत्वाचं मन आपल्या मनामध्ये आहे ते मनाची जागा, मन नक्की काय आहे हे आपल्याला समजत नाही. एक अतिशय छान गोष्ट मध्ये मी वाचली होती की एक नवीन लग्न झालेली मुलगी, ती अगदी IT मधली असते, शिकलेली, मोठ्या घराची, श्रीमंत घराची, कधी तिच्यावरती स्वयंपाक करायची वेळ आलेली नसते, सगळं लाडाकोडात वाढलेली. आईने अगदी प्रेमाने तिला रोज ताजं जेवण आणि जेवण झालं की एकतर अभ्यास करणारी मुलगी, वेगवेगळे क्लासेस, मग तिला जेवायच्या वेळेस ती आई बोलवायची की ये बाबा जेवायला, ती यायची. अशी सज्जन सालस मुलीचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर ती आपल्या नवऱ्याला विचारते की मी आता तुमच्यासाठी काय करू. त्यांची बदली होते आणि ते गावाला जातात. मग ती म्हणते अहो मी तुमच्यासाठी काय करू. एक तर अहो हे आत्ताच्या सध्याच्या काळात हा शब्द ऐकू येत नाही कुठेही, पण तरी सुद्धा आपण म्हणूया की ती विचारते की मी काय करू तुझ्यासाठी स्वयंपाक. मग तो ऑफिसमध्ये असतो, तो फोन करून सांगतो की तू मला पत्ता गोबीची भाजी कर. ती म्हणते बरं ठीक आहे चालेल.
ती बाजारात जाते, पत्ता गोबी घेऊन येते आणि घरी येते आणि छोटी काय जमत नाही बहुतेक तिला, ती ताटामध्ये बटाट्याची भाजी वाढते. नवरा म्हणतो, अरे मी तुला काय सांगितलं पत्ता गोबी आणि तू ही कुठली भाजी वाढली? तर ती म्हणते, काय करू, मी आणला, बाजारात गेले, पत्ता गोबी घेऊन आले, पण मी पत्ता गोबीची पानं काढते काढते काढते, सगळी पानं काढली, पण गोबी काय मला सापडलंच नाही. विचारा नवरा, काय झालं असेल? आपलं मन हे असंच आहे. मनातले विचार जे आहेत ना, ते एका पाठोपाठ पत्ता गोबी सारखे इतके मनामध्ये भरलेले असतात की जोपर्यंत विचार आहेत तोपर्यंत गोबी आहे. पण जितके तुम्ही विचार सोलून काढाल आणि सोलून काढून काढून जेव्हा ते संपेल आणि तिथे तुम्ही जेव्हा थांबाल की आता काहीच नाही, तिथे काय आहे तर तिथे ईश्वर आहे आणि तो ईश्वर आपल्याला शोधता आला पाहिजे आणि त्या ईश्वराशी एक होता आलं पाहिजे. शेवटी काही नाहीच्या इथे भगवंत उभा आहे आणि तो भगवंत आपल्याला म्हणतो की ये बाळा माझ्याकडे, आणि आपण मात्र जात नाही. आपण दगडातल्या खडा, तांदळातल्या खड्यासारखे बाजूला राहतो, कारण मी आणि माझा अहंकार आणि माझं घर आणि माझा संसार ह्याच्यामध्ये इतके गुरफटलेले आहोत की त्याच्यामधून आपण काही बाहेर पडत नाही. आणि मग माऊली काय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये की हे मन कुठे आहे? आता पण इतके शास्त्रज्ञ बघितले, मनोतज्ञ, आपण इतकं शास्त्र पुढे गेलंय, तर इतक्या भल्या मनोशास्त्रज्ञांना सुद्धा कळत नाही की मनाची जागा कुठे आहे. पण 700 वर्षापूर्वी माऊलींनी सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये की मनाची जागा कुठे आहे, तर ती बुद्धीच्या बाहेर आणि अहंकाराच्या ओरावरती आहे. मग बुद्धीच्या बाहेर मन आहे असं कसं? आपण म्हणतो की हे अंतःकरणाचे 4 प्रकार आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे नाही तर ते नाही तर आता आपल्याला त्याची पण गोष्ट माहितीये. ते पण आपण मन, बुद्धी, चित्त, अहंकार कसं आहे, मनाचे 4 प्रकार. तर एक साधू महाराज असतात, पंढरपूरच्या वारीला गेलेले असतात आणि पंढरपूरच्या वारीला गेलेले असतात, त्यांच्याकडे एक ताटली असते. तर ती ताटली डोक्याशी घेऊन झोपत असतात. एक दिवस त्यांची ताटली चोरीला जाते. चोरीला गेल्यानंतर आता माझी ताटली चोरीला गेली असं ते कसं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगतील? तर ते पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि सांगतात की पोलिसांना की अहो माझं सर्वस्व गेलं. तर ते पोलीस म्हणतात काय काय गेलं? ते म्हणतात माझं जेवणाचं ताट गेलं, माझी छत्री गेली, माझं पंखा गेला, असं माझी उशी गेली, असं माझं सगळं गेलं. मग ते म्हणतात की बर कसं आहे? मग त्याच्यात तो म्हणतात की माझी एक ताटली पण होती. मग तो ताटलीचं वर्णन करतो आणि पंढरपूरच्या पोलिसांना माहिती असतं की या ठिकाणाहून वस्तू गेली तर ती कुठे सापडेल. ते बरोबर तिथे त्या जागेवर जातात आणि त्याची ती सांगितलेली ताटली घेऊन येतात. ती ताटली आणल्यानंतर ते साधू महाराज म्हणतात की तुमच्या 4-5 गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्या त्याच्यातली फक्त ही ताटली सापडली आहे. तर तो म्हणतो बस माझं सर्वस्व मिळालं. तो म्हणतो अहो असं कसं सर्वस्व मिळालं, तुम्ही तर किती गोष्टी सांगितल्या. तो म्हणतो ही ताटली आहे ना, हीच ताटली जेव्हा मला भूक लागते तेव्हा ते माझं ताट बनतं, जेव्हा पाऊस येतो तेव्हा ते मी डोक्यावर धरतो, माझी ती छत्री होते, जेव्हा मला झोप येते तेव्हा तीच मी डोक्याखाली घेतो, ती माझी उशी होते, जेव्हा गरम होतो तेव्हा त्यांनीच मी मला वारा घेतो. असं एकच ताटली 4 कामं करते. तसंच आपलं अंतःकरण आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार एकच मन आहे. पण जेव्हा ह्या 4 गोष्टी वेगवेगळ्या होतात तेव्हा आपण त्याला मन म्हणतो की तेव्हा संकल्प विकल्प करतं तेव्हा. आणि बुद्धी काय करते? बुद्धी निश्चय करत असते. एखादा निर्णय आपण घेतला की बुद्धी त्याच्यावरती निश्चय करते. मग आता मन हे बुद्धीच्या बाहेर कसं आहे? तर बुद्धीच्या बाहेर असं आहे की जेव्हा बुद्धी एखादा निर्णय घेत असेल तर मन आपलं मनमानी करत असतं. मन त्या बुद्धीला कधीही ऐकत नाही आणि मन फक्त मला काय करायचंय हेच ठरवतं. आपलं सगळ्यांचं एक सोपं उदाहरण आहे त्याच्यासाठी सुद्धा की व्यसनी माणूस आहे, व्यसनी माणसाला तंबाखू खायचे, सिगरेट ओढायचे, ते दारू पण पितात आणि ते काय झालं त्याला सुटत नाही. त्याला हे कळत असतं की मी जे व्यसन करतोय हे चुकीचं आहे. हे कळत असून सुद्धा त्याची बुद्धी त्याला सांगते की हे तू चुकीचं करतोयस, तू याच्यातून बाहेर पड. पण त्याचं मन काही ऐकत नाही आणि मन त्याला ते बाहेर पडू देत नाही. त्याचा मुलगा जेव्हा सिगरेट ओढतो तेव्हा तो सांगतो की अरे बाबा तू हे नको करूस, हे चुकीचं आहे. तो जेव्हा दारू पितो त्याचा मुलगा, तेव्हा तो मुलाला परोपरी सांगतो की हे चुकीचं आहे, तू असं करू नकोस. मग मुलगा त्याला विचारतो बाबा तुम्ही नाही का आयुष्यभर केलं? मी लहानपणापासून मोठे होईपर्यंत मी हेच बघतोय, तुम्ही तेच केलं की, मग तुम्ही ते वाईट आहे असं कसं म्हणता? तेव्हा वडील म्हणतात की अरे मी माझ्या आयुष्याची हानी केली, माझं मन माझ्या ताब्यात नाहीये, तू नको करूस. इतकं प्रेमाने तो समजावून सांगतोय. आणि ह्यालाच संत म्हणतात की बुद्धी आपली त्याच्यामध्ये ऐकत नाही, बुद्धीचं मन ऐकत नाही आणि प्रवृत्तीच्या आवडी बुद्धी होई रेडी. जोपर्यंत प्रवृत्ती आहे
तोपर्यंत बुद्धीचं काम चालत नाही. आणि मग मनाला मनाची मनमानी करायची जेव्हा सवय लागते तेव्हा जीव काय होतो, त्याच्या मागे मागे मनाच्या मागे मागे फरफटत जातो. आणि कसा फरफटत जातो तर माकडासारखा फरफटत जातो. कारण मन जिथे नाचेल तिथे आपलं शरीर त्याच्या मागे मागे नाचत असतं. आणि माझ्या मनाने असं सांगितलंय मी असं करेन, आणि हे जे काही मी असं करेन आणि हे सांगतोय तर याच मनाला आपल्याला खंबीर बनवायचं आहे. जेव्हा माऊली असं म्हणतात की हे मन मीची करी, हे मन एकदा त्यांना देऊन टाकलं की मग माझं मनमानी करायला मन माझ्या जवळ नाही. हा जेव्हा आपण विचार करू की माझं मन मी त्याला अर्पण केलंय, आणि जेव्हा आपण सद्गुरूंच्या पायावर एखादी गोष्ट अर्पण करतो, आपण भगवंताला एखादी गोष्ट अर्पण करतो, तेव्हा अर्पण केल्यानंतर आपल्याकडे काही राहतं का? आपण असं म्हणतो का नाही नाही मी ना या पाकिटामध्ये इतके इतके रुपये सद्गुरूंना दिले, ते माझे आहेत, आता मी परत ते घेणार आहे, असं होतं का कधी आयुष्यात? कधीच होत नाही. ते अर्पण केलेलं आहे. तसंच मन जर आपण अर्पण केलं तर परत मनाने माझं हे सांगितलंय हा विचार आपल्या मनात येता कामा नाही. आणि मग त्यासाठी काय करायचंय तर आपलं मन एकदम खंबीर बनवायचंय. दृढ निश्चय घेता आला पाहिजे. इतका दृढ निश्चय घ्यायचा की त्याला योग्य मार्ग दाखवता आला पाहिजे. तुम्ही आता विठ्ठल वारीचा मार्ग आहे, इतकं भक्तिभावाने तुम्ही वारी करता. मी आता तुम्हाला 2 वर्ष ओळखते. 2 वर्षामध्ये तुम्ही आपली जी काय आपुलकी निर्माण झाली आणि आपण तुमचं जे काय भक्ती आहे, तर ही जी काय वारी आहे, हे जे काय इतकं दृढ मन आहे की इथून चालत जाणं, वारी करणं, वर्षभर ते ज्ञानेश्वरीचा पारायण करणं, लिहून काढणं ही सोपी गोष्ट नाहीये. आणि यासाठी विठ्ठलाची आवड निर्माण होणं, भगवंताची आवड निर्माण होणं आणि त्याला दृढ ठाम राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा हे ठाम राहतो तेव्हा वाल्याचा वाल्मिकी होतोच की. आपण बघितलंय वाल्याचा वाल्मिकी ऋषी कसे झाले, तर वाल्या हा काय व्यसनी नव्हता, तर व्यसनापेक्षा तो अतिरेकी होता असं म्हणता येईल. आत्ताच्या भाषेत खतरनाक अतिरेकी होता. कारण तो वाटमारांना, निरपराध वाटसरूंना तो मारायचा. आणि त्यांनी किती मारली त्यांनी लिहिलेलं होतं की एवढी दगड मी याच्यात टाकली तितक्या लोकांना मी मारलंय. आणि तरी सुद्धा जेव्हा त्यांना नारद मुनी सारखे सद्गुरू भेटतात आणि नारद मुनी त्यांना सांगतात की तू नाम घे, आणि त्याला नाम सुद्धा घेता येत नव्हतं, राम पण म्हणता येत नव्हतं, आणि उपराटा त्यांनी मरा म्हटलं. आणि मरा म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला. कारण दृढ निश्चय. माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलंय तर मी हे करणारच. सद्गुरूंप्रती अत्यंत अतूट आणि अत्यंतिक प्रेम होतं, श्रद्धा होती, हे मी करणारच अशी जिद्द होती, सकारात्मक विचार होते आणि दृढ निश्चय होता. आणि सगळ्यात महत्वाचं सद्गुरूंप्रती समर्पण भाव होता. या सगळ्या गोष्टी त्यांच्याजवळ होत्या म्हणून वाल्याचे वाल्मिकी ऋषी झाले. आपल्याला शक्य आहे की नाही? सहज शक्य आहे. मग आपल्यात हे गुण आहेत की नाही? जेव्हा आपण हे पारायण करतोय, आपण माऊलींचे विचार बघतोय, जेव्हा आपण हे प्रवचन ऐकतो तेव्हा आत्मपरीक्षण आपण करायचं. वाचता वाचता आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे की माझ्यामध्ये किती दृढ निश्चय आहे. आज जर मी एखादी गोष्ट ठरवली तर रात्री झोपताना मी ठरवलेली गोष्ट पूर्ण केलीये का? एखाद्या व्यक्तीबद्दल मी द्वेष करणार नाही तर माझ्या मनामध्ये हे येतंय का की मी द्वेष खरंच करत नाहीये का? मग मी नक्की काय करतोय, माझं मन किती आहे हे आत्मपरीक्षण करायचंय. असं जर आपण आत्मपरीक्षण केलं तर आपण माकडाच्या ताडावरती माकडासारखे नाचणारे होणार नाही. आणि मग काय होतं, जर आपण तसे नाचायला लागलो तर समर्थ त्याला पढत मूर्ख म्हणतात. म्हणजे सगळं माहितीये, सगळं पाठ आहे, सगळा अभ्यास माहितीये, आणि अगदी तुम्ही जे सांगाल ना, सद्गुरू जे सांगतात ते सगळं मला माहितीये, कारण मी रोज ते ऐकते, मला अगदी पाठ झालंय, पण आचरणात आणताना माझं मन काय ऐकत नाही हो माझं. असं जेव्हा होतं ना तेव्हा ते सगळे विचार हे सद्गुरूंच्या प्रवचनात राहतात, ग्रंथातले विचार ग्रंथात राहतात. आणि मी आसक्तीने कुठे राहते तर प्रपंचात राहते आणि परमार्थापासून अलिप्त राहते. आपल्याला संत सांगतात, समर्थ सांगतात की तुम्ही परमार्थामध्ये आसक्तीने राहा आणि प्रपंचापासून अलिप्त राहा. आणि आपलं उलट होतं, कारण आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये हे विचार जात नाही. आणि आत्ताच आपण बघितलं उत्तराखंडामध्ये बोगदा पडला, आतमध्ये 40 कामगार अडकले आणि मोदी सरकारने त्या कामगारांना कसं बाहेर काढलं. तर त्याचं उदाहरण आपलं मन आणि बुद्धी, हा जो मनाचा बोगदा आहे ना तो बंद, तो ढासळतो सारखा.
आणि हे ग्रंथातले विचार, प्रवचनातले विचार आपल्या बुद्धीपर्यंत पोहोचतच नाही, कारण मध्ये तो बोगदा ढासळलेला असतो. तो आपल्याला भक्तिभावाने, भक्ती रसाने, प्रेमाने, भजनी माझ्या भजनी प्रेम करी असं भजन करून आपल्याला बुद्धीपर्यंत हे संतांचे विचार पोचवायचे. आणि जेव्हा मी बुद्धीपर्यंत संतांचे विचार पोहोचेल, बुद्धी निर्णय घेईल की एकच फक्त विठ्ठल आहे आणि दुसरा कोणी नाहीये, आणि मी फक्त सद्गुरूंची आहे आणि त्यांच्या शब्दाच्या बाहेर माझं काहीही आयुष्य नाही, असा जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपण कुठेतरी परमार्थाच्या मध्ये जास्त हे करू शकतो. आणि मग आपल्याला हा प्रसन्नतेचा आणि आनंदाचा अनुभव घेता येईल. कधी? जेव्हा आपलं मन आपल्याला ताब्यात ठेवता येईल. आणि परत मन ताब्यात ठेवणं म्हणजे मन त्याला देणं. आपला विषय आहे हे मन मीची करी. भगवंत सांगतायत तुझं मन मला दे, आणि त्याला आपल्याला हे मन देऊन टाकायचं आहे. आणि त्यासाठी फक्त आणि फक्त ईश्वराचं अनुसंधान पाहिजे. जेव्हा त्याचं आपण अनुसंधान ठेवू तेव्हाच आपण त्याचे होऊ. आणि म्हणून आपलं मन, आपलं जे काही नाचतं ना इकडे तिकडे, त्याला भक्तिभावाने जाण्यासाठी समर्थ म्हणतात की मना सज्जना भक्ती पंथेची जावे. ते सज्जना म्हणतायत कारण ते त्याला नावं ठेवत नाहीत. आपण जसं आपल्या बाळाला म्हणतो की बाळा तू शहाणा आहेस, तू हे काम कर, की आपलं बाळ शहाणा म्हटलं की काम करतं. तसं मना सज्जना तू भक्तिपंथाने जा. आणि भक्तिपंथ हा सगळ्यात सोपा आहे, कारण ज्ञान मार्ग, ध्यान मार्ग हे मार्ग आपल्याला आचरणामध्ये प्रापंचिक लोकांना ते अवघड पडतात. म्हणून भक्ती मार्ग सगळ्यात सोपा आहे. मग पुढे काय म्हणतात, माझ्या भजनी प्रेम कर. म्हणजे आता तू माझ्याशी कसं येईल, तर आता आपण तेच म्हणतोय की भजन कर. मग भजन म्हणजे काय कर, तर त्याचं भजन करताना आपल्याला आपण जसं समर्थ म्हणतात की तुम्हाला नक्की तुम्ही काय कशासाठी करताय हा विचार करा, आणि मग तुम्ही भक्तिभावाने तुम्ही भजन आणि प्रेम करा. मग समर्थ काय म्हणतात किंवा माऊली काय म्हणतात आपल्याला की भजन करताना आणि उपासना करताना हे आपल्याला समजून घ्यायचे की सगुण साकार जी मूर्तीची आपण उपासना करतोय, विठ्ठलाची जी उपासना करतोय, त्या उपासना करताना ती मूर्ती म्हणजे भगवंत नाहीये. मूर्तीला आपण भगवंत मानले, पण त्या मूर्तीच्या आतमध्ये जे निर्गुण निराकार सच्चिदानंद तत्व आहे ते तत्व सर्वत्र सदा सम आहे. ती मूर्तीला ते चैतन्य कधी आलं, जेव्हा आपण त्याच्यातले आपले भाव त्याच्यामध्ये घातले, आणि आपले भाव घातले म्हणून ती मूर्ती आपल्याला चैतन्य वाटते. आपण इथे आपण दत्तगुरूंना नमस्कार करतो, ते दत्तगुरू ही मूर्ती आहे, पण आपले भाव आहेत की ते खरंच साक्षात दत्तगुरू तिथे प्रगट झालेले आहेत. आणि हा जो मनातला भाव आहे हा भाव खूप महत्वाचा आहे, आणि त्याच्यात ते चैतन्य आहे. मग हे जे निर्गुण निराकार चैतन्य जे सर्वत्र सदा सम आहे ते त्या ईश्वरामध्ये पण आहे आणि माझ्यात पण आहे. मग मी नमस्कार करते, मी जेव्हा उपासना करते तेव्हा सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. शेवटी आपलं ध्येय काय आहे की मला त्या ईश्वरामध्ये एक व्हायचंय. मग तो ईश्वर माझ्या समोरच मला समजत नसेल तर मी नुसतं पारायण आणि अभ्यास करून काय उपयोग आहे. जेव्हा तो ईश्वर मला समजेल की हा निर्गुण निराकार इतकं व्यापक तत्व आहे आणि माझं मन हे त्याच्यामध्ये मला विलीन करायचं आहे. या 100 एकर मध्ये जसं एक तांदळाचा दाणा आपण टाकला की तो फुलतो, रुजतो आणि त्याचं इतकं सुंदर पीक येतं, आणि एका दाण्याचे 100 दाणे आपल्याला मिळतात. तसं आपल्याला रुजून आनंदाचं पीक काढायचंय. आपल्याला पुनर्जन्म घ्यायचा नाहीये, कुठल्याही वासना घ्यायच्या नाहीत. त्या वासना जाळून आपल्याला त्या जमिनीमध्ये रुजायचं आहे भगवंताच्या कुशीमध्ये, आणि त्याच्यातून आनंदाचं पीक घेऊन आनंदाने आपल्याला हे मोक्ष प्राप्त करायचं आहे. आणि म्हणून हा जो ओढा आहे तो भक्ती कशी करायची तर आपण थोडक्यात घेऊया. भक्तीचे परत 9 प्रकार आहेत, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 9 विधा भक्ती. मी त्याच्यामध्ये जास्त जात नाही कारण आपला आता वेळ कमी आहे. तर त्याच्यामध्ये दुसरं अगदी भक्तीचं थोडक्यात एक उदाहरण घेते आणि मी थांबवते. तर भक्त प्रल्हादाचं उदाहरण आपण घेऊया. भक्त प्रल्हाद एवढी भगवंताची भक्ती करत होते, आणि ती भक्ती करता करता भगवंत प्रसन्न झाले, आणि त्यांनी विचारलं प्रल्हादाला की प्रल्हादांनी तुला काय देऊ. तर प्रल्हाद म्हणतो छे मला काही नकोय. म्हणतो नाही नाही मी तुझ्या प्रसन्न झालोय, तू काहीतरी मागच. तर म्हणतो हा काही व्यवहार नाहीये आणि त्याच्यासाठी मी तुमची भक्ती करत नाहीये, मला काहीही तुम्ही देऊ नका. तरी सुद्धा भगवंत जेव्हा आग्रह करतात तेव्हा प्रल्हाद असं सांगतो की एकच गोष्ट द्या मला परमेश्वरा, फक्त एकच गोष्ट द्या. आणि ती कुठली तर अविवेकी लोकांच्या अंतःकरणात ज्याप्रमाणे विषयांचा अत्यंतिक ओढा असतो,
अविवेकी लोकांच्या अंतःकरणात विषयाबद्दल अत्यंतिक ओढा असतो, तसा ओढा माझ्या अंतःकरणात तुमच्याबद्दल सातत्याने असू द्या. म्हणजे भगवंता फक्त तुमचा आणि तुमचा विचार असू द्या आणि असं मन मला द्या की ज्या मनामध्ये काहीही मागण्याचा विचार सुद्धा येणार नाही. म्हणजे मी भगवंताच्या जेव्हा सद्गुरूंच्या पाया पडते तेव्हा मी काहीही न मागता फक्त त्यांची होऊन जाणं, हा जो विचार आहे भगवंताचं होऊन जाणं असा हवाय. आणि त्याला संत म्हणतात की कशी असते भक्ती, तर प्रतिक्षण वर्धमानम ओढ. प्रतिक्षणाला भगवंताबद्दल ओढ वाटणे ही जी आहे ती भक्ती आहे. त्याच्यामध्ये काहीही न मागणं, कुठलीही आसक्ती नसणं ही भक्ती आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला गुह्य गोष्ट सांगतात की माझी या भजनी प्रेमधरी. आणि ही जी आहे सद्गुरूंनी सांगितलेली भक्ती, अशी जर आपण केली की मी करता मी भोगता असं न करता आपण हे सगळं त्यांच्या चरणी अर्पण केलं, तर काय होतं, मी करता ऐसे मनसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. म्हणजे जर तुम्ही ही यश कीर्ती प्रताप तुम्हाला हवा असेल तर जे काही करतोय ती सगळी रामाची इच्छा आहे, ती सगळी त्याची इच्छा आहे, भगवंताची इच्छा आहे. असं जेव्हा आपण आपलं कर्तृत्व भाव त्याच्याकडे देऊ, हळूहळू सुरुवातीला आपल्याला अनंत जन्माच्या संस्काराने आयुष्यभराच्या आपल्या ह्याच्यामुळे आपल्याला ही सवय नसते. आपण पटकन आपण सुषुप्तीत झोपेमध्ये पण म्हणतो उठल्यानंतर मी केलं, मी सांगितलं. हा विचार हळूहळू जाऊन हे सगळं भगवंतांनी सांगितलंय असा विचार जेव्हा आपल्या मनात रुजेल, असा विचार जेव्हा आपल्या मनात दृढ होईल, तेव्हा कुठे तो अहंकार जाईल. आणि मग शेवटी आपल्याला माऊली म्हणतात की सर्वत्र नमस्कारी मज एकाते. आता आपण जेव्हा नमस्कार करतो तो नमस्कार म्हणजे अहंकाराचा लय आहे. जिथे ताटा आहे तिथे नमस्कार नाहीये. आणि आमच्या कोकणामध्ये तुम्ही जसे माऊली म्हणून नमस्कार करतात तसे नमस्कार बघायलाच मिळत नाहीत. तिथे जे घाटावरती किंवा इथे जे भक्तिभावाने वारी करणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांच्या मध्ये जे माऊली बघितलं जातं आणि इतक्या भक्तिभावाने जो नमस्कार केला जातो, हा नमस्कारच आपला अहंकार कमी करायला मदत करतो. आणि तोच खूप महत्वाचा आहे. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत आपण तांदळातल्या खड्यासारखे बाजूला पडू. जेव्हा अहंकार काढाल तेव्हा आपण भगवंताचे व्हायला कुठेतरी एक कणभर तरी लायक होऊ. मग त्याच्यावरती खूप प्रोसेस करायची आहे, शमदमादी आपल्याला साधना करायची आहे. आणि जेव्हा या साधना करू तेव्हा आपण त्याचे होऊ शकू. आणि म्हणून सर्वत्र नमस्कारी मज एकाते. आणि माऊली आपल्याला हेच सांगतात की हा विचारूनी अहंकार सांडीजे, मग असं त्याची वस्तू होईजे, तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली. म्हणजे माझ्या जवळ ते तत्व आहे, कारण सर्वत्र समा असलेलं ईश्वर तत्व हे माझ्या आतमध्ये आहेच ना, माझ्या अंतर्यामी ते आहेच. मग माझ्या अंतर्यामी असलेलं मला का दिसत नाहीये, कारण अज्ञानाचे आपल्याला आवरण आहे. आणि ते आवरण कशाचं आहे, तर हे मन आणि अहंकार हे आपल्या उरावरती नाचतात. जोपर्यंत मन शांत होत नाही आणि अहंकार जात नाही तोपर्यंत माझ्या आतली आनंददायी चैतन्य हे माझं मला समजत नाही. आणि मग आपल्याला माऊली सांगतात की हा विचारूनी अहंकार सांडीजे. सगळा विचार करून जेव्हा आपण हा अहंकार सोडून देऊ तेव्हा कुठेतरी मला तो दिसणार आहे. आणि त्याच्यासाठी विवेक, वैराग्य आणि समाधी षटक हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याहून महत्वाचं मुमुक्षुत्व. मला मोक्ष प्राप्त करायचा आहेच असा जेव्हा दृढ निश्चय असेल, असं जेव्हा आपल्या समोर साध्य असेल, तर ते साध्य ध्येय असेल, तर ते ध्येय साध्य करण्यासाठी आपली जी पावलं आहेत ती व्यवस्थित आणि छान होऊ शकतात. आणि म्हणून सर्वत्र नमस्कारी मज एकाते. थोडक्यात आजच्या सगळ्या विषयाचा सारांश काय आहे, तर कृष्णमय जीवनाची ही सिक्रेट गुरु किल्ली आहे. कोणती गुरु किल्ली आहे, तू मनही मीच करी माझ्या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. म्हणजे मला मन देण्यासाठी तू भजन कर, सर्वत्र नमस्कार कर आणि सगळीकडे तू मलाच बघ. आपण हरिपाठ बघतोच, हरिपाठामध्ये तेच आहे की हरिमय होऊन सर्व नरनारी मला हरिमय दिसले पाहिजे. आणि मग हे हरिमय आपल्याला दिसतात का, हा विचार करून जेव्हा आपण असा विचार करू तेव्हा ही सिक्रेट गुरु किल्ली आहे की हे मन मी त्याच्या ताब्यात दिलेलं आहे. आणि मग भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाचं हे अतिशय महत्वाचं सूत्र आपण आज बघितलं. मनाने काय करायचं आहे, तर फक्त आणि फक्त देवाविषयी संकल्प करायचा आहे. चित्ताने काय करायचं आहे, तर फक्त देवाशीच युक्त राहायचं आहे.
नाना प्रकाराने कसं चित्ताने त्याच्याशी चिटकायचं आहे, तर नाना प्रकाराने आपण उपासना भक्ती करायची. मग भक्ती करायची नाही का, उपासना करायची नाही का, तर करायचीच. ते तर अत्यंत महत्वाचं आहे. जोपर्यंत आपण भक्ती आणि उपासना करत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी प्रेम वाटत नाही, आणि त्याच्याविषयी जोपर्यंत प्रेम वाटत नाही तोपर्यंत आपण त्याच्याशी एक होत नाही. मग भक्ती आणि उपासना ह्या करून त्याच्याविषयी जेव्हा प्रेमाचा ओढा होईल तेव्हा आपल्याला मन त्याच्या ताब्यात त्याला देता येईल. आणि मग आपण असं म्हणू की एकदा मी हे सगळं त्याला दिलं तर मग मी माझा रोजचा व्यवहार कसा करू, तर त्याला काहीही नाही. आपल्याला संत सांगतात की ज्याप्रमाणे वाहन चालवणारा सगळी व्यवधानं पाळतो आणि वाहन चालवत असतो, संसार करणारी बाई आई ती सगळं करत असते, पण तिच्या मनात माहिती असतं की मी आई आहे आणि माझं बाळाचं या गोष्टी करायच्या आहेत, अशी सगळं व्यवधान करत असते. तसं मी देवाची झाले, मी रामाची झाले, मी कृष्णाची झाले असं म्हणून जेव्हा आपण हा सगळा व्यवहार करू, सगळ्या ह्याच्याशी वागू, तेव्हा तिथे सगळीकडे आपल्याला तोच राम दिसणार आहे आणि तिथेच आपल्याला हरी आणि विठ्ठल दिसणार आहे. त्याप्रमाणे त्याचं होऊन राहायचंय. आणि शेवटी भगवंत आपल्याला सांगतात की तू आपल्या पूर्वकर्माने नाशिवंत व दुःखदायी संसारात जन्माला आलेला आहेस. पूर्वकर्माने तू इथे आलेला आहेस, तेव्हा त्यातून सुटण्यासाठी प्रेमाने भजन कर. चित्तात अखंड माझे ध्यान असू दे. सर्वत्र माझी भावना करून सगळीकडे सतत मला नमस्कार कर. अशा रीतीने मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळं ईश्वराचं झालं की तो आपण काय झालो, त्याच्याशी मतपरायण झालो. आणि मतपरायण झाला म्हणजेच त्याचं होऊन झालं. आणि हे जे मन आहे ते मन जे आपल्याला सतत बंधनात टाकते तेच आपल्याला मुक्त करायला मदत करणार आहे. कारण मनाला जोपर्यंत आपण दृढ निश्चय करत नाही तोपर्यंत मन आपल्याला साथ देत नाही. आणि दृढ निश्चय म्हणजे मन आणि बुद्धी यांचं जेव्हा एकत्रीकरण होईल, बुद्धी आणि मन हे एकत्र राहील, तेव्हा मन त्याचा मनमानी कार्यक्रम करणार नाही आणि मग आपण ईश्वराशी एक होऊ शकतो. आणि तसंच आपण थांबवतेनी आपण सगळेजण सद्गुरू डॉक्टर काकांचे शिष्य आहोत. त्यांच्यासारखंच आपल्याला कायम आनंदी, समाधानी आणि द्वंद्वातीत राहायचं असेल तर आपलं मन हे भगवंताला आपल्याला अर्पण करता आलं पाहिजे. तसंच आपलं मन आपण सद्गुरूंच्या चरणाला अर्पण करूया. एकदा त्यांना अर्पण केलं की परत माझं मन काय म्हणतं हे म्हणायला तुमच्याकडे तुमचं मन नाही. आणि अशा तऱ्हेने आपण भजन करू, ईश्वराचं प्रार्थना करू आणि सगळ्यांना एकत्र बघून आपण हे मन मीची करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. जय जय रघुवीर समर्थ.